नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरीत व्लॉगमध्ये. मी ऋषिकेश पवार आपलं सहर्ष स्वागत करतोय. आपण जातोय रत्नागिरीला, त्यातील लांजा आणि लांजामधील माझ्या प्रिय गावात वेरवली. आपल्या कोकणातील प्रिय सण सुरू आहे, तो म्हणजे शिमगोत्सव. आणि माझ्या पालखीसाठी मी जातोय. सध्या गाडी थांबली आहे जेवणासाठी. जेवण करून पटकन आपण निघतोय लांजा माझ्या तालुक्यात वेरवलीत पोहोचण्यासाठी. आता आपण पोहोचलोय लांजामध्ये आणि लांजातून मी वाट पाहतोय सकाळी 6ची चिंचूर TST जी वेरवलीतून जाते. आणि अनायासे माझा भाऊ मला भेटला, जयेश पवार. आम्ही दोघं पोहोचलो. साहिल घरात जाऊन झोपला. तू कुठं आहे? सो मित्रांनो, लांजावरतून आम्ही चिंचुर्टी गाडी पकडलेली आहे आणि आता आम्ही येतो आमच्या वेरवली गावात. अनपेक्षितरित्या बबल्या भेटलेला आहे. ह्याला मी सांगणार होतो काल मी जसा व्हिडिओ बनवला तसा तू पण बनव आणि बाबा साहिलला पण बोलणार होतो, पण आम्ही आधीच भेटलो एकत्र. बाळा मुंबईलाच राहिला आहे खोटं बोलून. चला अरे दव पडतोय म्हणजे विचार कर. बघ ओले दुपारी एवढंच ताप करे. हा नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरीत ब्लॉगमध्ये. मी ऋषिकेश पवार आपलं सहर्ष स्वागत करतो. आपल्याला माहितीच आहे आता कुठला सीझन चालू आहे, शिमग्याचं. आणि शिमग्यातील सगळ्यात मोठा कार्यक्रम म्हणजे पालखीचा कार्यक्रम. आज मी माझ्या वेरवली गावामध्ये पवारवाडीमध्ये आलो आहे आणि इथे श्री धनी केदारलिंग महाराजांची पालखी माझ्या वाडीत आली आहे, माझ्या घरी आली आहे, माझ्या भावंडांच्या घरी आली आहे, माझ्या भावकीत आलेली आहे. आणि असा हा पालखी सोहळा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. दरवर्षी लाखोंच्या संख्येने या कोकणामध्ये शिमगास्तवासाठी, शिमगा या कार्यक्रमासाठी अनेक चाकरमानी अशी लोक, एक आपली गावासाठी जी ओढ आहे, आपल्या गावदेवासाठी जी ओढ आहे, ग्रामदेवतेसाठी जी ओढ आहे, त्याच्यासाठी येत असतात. आणि त्यापैकीच मी एक. तर मित्रांनो, हीच आहे कोकणातल्या पालखी सोहळ्याची मजा. पालखी प्रत्येक गावामधील प्रत्येक वाडीचा दिवस ठरलेला असतो आणि ती प्रत्येक वाडीमध्ये त्या दिवसाला फिरत असते, प्रत्येकाच्या घरामध्ये जात असते. हेच ते दिवस असतात मित्रांनो, की वर्षभर तुम्ही देवाला भेटायला जात असता, वेगवेगळ्या ठिकाणी जात असता, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राला जात असता. पण हाच तो एक दिवस ज्यावेळी देव स्वतः तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्या घरी आलेला असतो. आणि अशा वेळी जर तुम्ही तिथे उपलब्ध नसाल, अवेलेबल नसाल, जागी त्या अवेलेबल असणं गरजेचं आहे मित्रांनो.
सगळे चाकरमणी, सगळे भावंड झाडून येतात, घरच्या मुंबईच्या घराला टाळं मारून गावी येतात. हा तो दिवस. पाहू शकता आमच्या वेरवलीतली प्रथा कशी आहे ती. आमचे दाराशी हाय शिमगा या गाण्याचा अर्थ इथे तुम्हाला समजेल. शिमगा म्हणजेच शिमगा रूपी देव, आणि तो आता माझ्या दाराशी आलाय. आणि मग त्याचं पाद्यपूजन करून त्याचे पाय धुवून आता मी त्याला आत घेऊन जाणार आहे, माझ्या घरामध्ये घेऊन जाणार आहे, त्याची पूजा करणार आहे, त्याला पोटभर खाऊ घालणार आहे, त्याचे लाड करणार आहे. कारण तो माझ्या घरी आलाय, ज्याला मी रोज भेटायला जात असतो. मित्रांनो, थोडासा आराम करून आता मी पुन्हा जातोय पालखीकडे. आता पांदळीतून खाली जातोय. आता आपल्या शेलार बंधूंकडे पालखी जाईल, तर तिथून पालखी मग अशी खाली जाऊन मग चव्हाणांकडे जाईल. चव्हाणांकडून मग पुढे पवार बंधूंकडे पुन्हा वरती येईल. जोडून राहा आणि पहा कसा असतो वेरवली गावचा श्रीधनी केदारलिंगाच्या कार्यक्रमाचा महोत्सव. जोडून राहा. मित्रांनो, देवाच्या ढोलांचा आवाज जवळ येतोय, म्हणजे देव आता येतोय, आता येईल म्हणत म्हणत देव घरात येतो. आणि ही लोक सगळी अशी देवाच्या ढोलांच्या आवाजाचा अंदाज लावून देव जवळ आला असं म्हणत असतात. मित्रांनो, सध्या गरमीचे दिवस सुरू आहेत, तर कोणी थंडा, कोणी सरबत, कोणी काही लाडू, कोणी गोडधोड हे प्रत्येक येणाऱ्या खेळायला वाटत असतं आणि त्याने मन तृप्त होऊन जातात. आणि मित्रांनो, ही आता जे दृश्य तुम्ही पाहणार आहात ते आहे माझ्या पवारवाडीतील सगळ्यात मोठी म्हणजेच 10वी होळी. पूर्वीपासूनची प्रथा आहे की नदीच्या इथे शेलारांच्या घराजवळ या मळ्यांमध्ये पालखी नाचवली जाते आणि तेथील हे सुंदर दृश्य.